मित्रांनो, माझं नाव राज. आज आमच्या रूम मध्ये पार्टीचं नियोजन होणार आहे. बघा पुढे काय काय होतं इथे. 5 minutes later. भावांनो, आता आमचे पार्टीचं नियोजन चालू आहे. हे आमचे उर्फ मावळे दादा. मावळे दादा कसं वाटतंय काय? मावळे दादा इकडे बघा जरा. एकदम छान वाटते. आज बेत कसा व्हायचा हा पहिले कडक. आज बेत खूप छान झाला पाहिजे आणि काकूने आपल्याला सहकार्य केलं म्हणून आपला बेत चांगला होईल. आमची विषय सांग काय? एवढं दिलंय, त्यांना काय तरी वाटायला पाहिजे. चिकन खायचंय. आमची घर मालकी नाही खायची, त्यांनी असं आम्हाला एवढी चिटणी दिली. आता यामध्ये आम्ही आता कसं आता होईल तसं होईल. आमचं एवढं काय नाही भावांनो. आता चिकन धुवून आणलेलं आहे. इथं आमचा भात शिजतोय. जरा दाखव करा. नाद करती का आज या जेवायला भावांनो. आमचं रणजित आता काय म्हणतात, शुभम दादा हलवा लागलेत भात मस्त की करायला लागलेत. आता काय बघू पुढे तुम्हाला झालं सांगू. शिवम दादा सांगतोय आम्हाला आता कसं टाकायचं. शिवम दादा म्हणतात मावलं तर काय ऐकत नाही. त्यांच्या दोघं जरा ही चालू आहे. आता चिकन टाका. आता ही बिर्याणी सर नीट की कर. आमचा चिकनचा रस्सा वगैरे झालाय. त्यानंतर बघा आमचा चिकनचा रस्सा शिव माची बिर्याणी केला आहे. इकडे या साईडला आमचा राईस वगैरे चालला. रस्सा काढा चालला. आता रणजित राईस काढतील. आपलं आता बिर्याणी साहित्य वगैरे टाका चालू आता मस्त. आता हसत त्यात आता माझा लय म्हणजे लय खुश आहेत. आता मस्त की बिर्याणी वाढणार आहेत आणि मस्त की चिकन खाणार आहेत. आमचं लेअर लावा चालू आहे मस्त कोथिंबीर टाकून. आज लेअर देऊन तयार आहे. आता फक्त दम देण्यात राहिले भावांनो. क्वालिटी आणि क्वांटिटी नाक करा ना. यावं लागते रूमवरची बिर्याणी खाई यावं लागते. आश्रम भावांना आमचं जेवण झालं तयार. आता आपण मावळ जाऊन विचारू कसं झालं तुझं जेवण. जेवण एक नंबर झाले. बिर्याणी व्यवस्थित केली आहे. बिर्याणी आपली एक नंबर जेवण झाले त्याच्यावाला या लागते भावांना जेवायला. क्वालिटी क्वांटिटी बिर्याणी क्वांटिटी आणि रूमवरची बिर्याणी आणि रूमवरची भाजी नाक करा ना. नेक्स्ट ब्लॉगसाठी फॉलो अँड सबस्क्राईब आणि लाईक करा.